बरं झालं असतं, आमची बी समाधानी तेवढीच आहे, त्याला मारा. संतोष अण्णाचं केलंय तसं त्याची हाल करून तशी फाशी दिली पाहिजे. आणि लाडक्या बहिणी विधवा करून ठेवते त्या कुणाच्या जीवावर जगायचे, कुणाच्या जीवावर राहते सांगा ना. हे आहे तर सगळं आहे. नेमकं पोलीस या ठिकाणी आली होती, पोलिसांनी पायरीवर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र धनंजय देशमुख यांच्यासोबत असलेल्या एका मुलाने वरून उडी मारण्याच्या पवित्र्यात दिसला, त्यामुळं सगळ्या गावकऱ्यांनी आरडाओरडा केला आणि त्याला पोलिसांना परत जावं लागलं. आता आपण बघतो या ठिकाणी पोलीस दिसत नाही, मात्र बाजूला पोलीस या ठिकाणी आहेत. मात्र टाकीच्या जवळचा माहोल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अगदी गटातटाने जे आहेत लोक समोर उभे आहेत, गावातले प्रत्येक लोक या ठिकाणी येत आहेत. गावातल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक सुद्धा या ठिकाणी गोळा व्हायला सुरू झालेले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत धनंजय देशमुख यांना समजवण्यासाठी मनोजदादा जरांगे यांना विनवणी करताना दिसत आहेत. आपण बघतोय पोलीस अधिकारी त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांच्याशी बोलताना दिसत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना वर चढायला परवानगी गावकरी देत नाहीत, त्यामुळं आता त्यांना खाली आणावं कसं हा मोठा प्रश्न आहे. कारण मनोजदादा जरांगे यांनी सुद्धा त्यांना फोनवरून विनंती केली, ते उतरतो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं. मात्र आता वर त्यांना जे आहे थोडी भोवळ आल्यामुळं ते पाणी पिऊन तिथं शांतपणे झोपले अशी वरची माहिती येते. आपण बघतोय पोलीस अधिकारी या ठिकाणी DYSP लेवलचा अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि आपण बघू शकतो की महिला सुद्धा या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. काय म्हणणं आहे? आम्हाला त्याला फाशी दिलीच पाहिजे. हो, आमची हीच आमना आहे. आमच्या संतोष अण्णाचं केलंय तसं त्याची हाल करून तशी फाशी दिली पाहिजे. तुम्ही काऊन रडू लागले? तुम्ही काऊन रडू लागले? संतोष अण्णा आमचा तसा होताच माणूस. आमच्या माणसाला नेऊन त्यांनी मारलंय तर त्याला बी तसंच मार, तर आम्ही थीर बसत नाही तर बसत नाही. आम्ही थीर. आता धनंजय भाऊ खाली कसे येतील? धनंजय भाऊ खाली कसे येतील? मग आता ते उदार झाले. कसे खाली येते सांगा ना. एवढी पब्लिक आहे, सगळ्यांनी सरकारने न्याय दिला तर खाली येते, नाही तर येणारच नाही. तर आम्ही पण उठणार नाही. आमची भावना आहे त्यांना फाशी द्या तरच आमची समाधान आहे, नाही तर समाधानीच नाही. माझा जोगची आज एवढा सण आहे तरी सण कुणी बघितलं आज त्या घेण्यासाठी माहिती का? आज तुम्ही काय करता? आमच्या बाया दिसत नाही काय सरकाराला? कशा येऊन बसल्यात ते? ती झाली असते इजवा तर बरं झालं असतं, आमची बी समाधानी तेवढीच आहे, त्याला मारा. या ठिकाणी आता गावातल्या तर वयोवृद्ध महिला आहेत, सगळ्यात तरुण मुली सुद्धा या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसतोय. ताई काय म्हणशील, काय इथे येण्यामागची भाव? नाही तसं काही नाही, आपल्याला फक्त एकच हवंय की आपल्याला त्यांना न्याय द्यायचा आहे. मेन गोष्ट म्हणजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याला फाशी मिळायला हवी, नाहीतर त्यांच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. असं ताई मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे, तरुण आहेस, काय वाटतं हे सगळं गावातलं सगळं बघून? ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आपल्याला एक न्याय हवाय. जी गोष्ट घडली ती चुकीची घडली, मग त्याच्याविषयी आपल्याला फक्त त्या गुन्हेगाराला फाशी हवी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. निश्चितपणे आपण बघतोय महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, अजून काही मुली या ठिकाणी आहेत. तुम्हाला बोलायचं आई? बोला. लाडक्या बहिणी म्हणते आणि लाडक्या बहिणी विधवा करून ठेवते त्या कुणाच्या जीवावर जगायचे, कुणाच्या जीवावर राहते सांगा ना. हे आहे तर सगळं आहे. काय करायचं? वाल्याची बायको झाले पाहिजे. आमच्या अश्विनताईला उद्या कसं वाटेल? उद्या मकर संक्रांत आहे. शाळकरी कॉलेजच्या मुली बॅग घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई काय म्हणेल तू? कॉलेजला जात इकडे आरोपी अटक केला पाहिजे, आमची केस फास्ट ट्रॅक कोर्टात दिली पाहिजे, अण्णाला न्याय दिला पाहिजे. बरं, एकंदरीत जे काय चाललंय, काय मत आहे तुझं? तू शाळा कॉलेजला शिकत असेल, हे सगळं बघून काय वाटतंय मनाला? एवढंच की ही गर्दी सगळी जमलेली, आमच्या अण्णाला न्याय दिला पाहिजे, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आमचा एक माणूस गेलाय. आज आमच्या अश्विनीताईला काय वाटत असेल? उद्याच्याला मकर संक्रांती आहे, काय वाटत असेल त्यांच्या मनाला?